महात्मा नाना पाटेकर काहीतरी बोललेत. त्याला वाटतं तो चंद्रावरून कुठून तरी खाली पडला किंवा असं काहीतरी वरून बघतो सगळं. आणि सतत एक बोलताना एक 80 वर्षाच्या आजोबांचा एक हे असतं, टोन असतो, सगळं सुधारलं पाहिजे. उत्साह समजू शकतो. परवा दिवशी कुठून तरी आम्ही येत असताना मी बाळा नांदगावकर माझ्या बाजूला बसले होते. त्यांना मी विचारलं, ते म्हटलं हे सगळं जे काही घडलंय जरा त्याच्याबद्दल मला काही बोलायचं आहे. पत्रकार परिषद घ्यावी का मेळावा घ्यावा की मेळाव्यात पत्रकारांना बोलवावं. बाळा बोलले की आपण मेळावाच घेऊन टाकू. मला असं वाटतं ही परवा दिवशीची गोष्ट आहे. आणि म्हणून मग हा जरा तातडीने काही मेळावा बोलवण्यात आला तुमचा सर्वांचा. कारण तर मला कुठेतरी सभा घ्यायची होती, पण ती कुठे घ्यायची? शहरात घ्यायची, उपनगरात घ्यायची, ठाण्यात घ्यायची, कारण झालंय सगळीकडेच. काल परवा पुण्यात पण झालं. या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, ज्यांच्यावरती केसेस पडल्या, त्या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. कारण केस ही काही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही. अस्वल कधी अंगावर नवीन केस आला म्हणून कधी दचकत नाही. केसेस येत असतात, ते केसेस चालू असतात. मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी कितीही केसेस अंगावरती पडल्या, काही हरकत नाही. सत्ता आल्यावरती काढून टाकू. काल आपल्या पुण्यातल्या आपल्या सहकाऱ्यांनी, महाराष्ट्र सैनिकांनी पुण्यात आंदोलन केलं. आत्ता बाळा नांदगावकर तिथूनच जाऊन आले पुण्यामधनं. सगळे परप्रांतीय होते आणि आपल्या मुलांवरती केसेस टाकणारे मराठी होते. काय केसेस टाकल्या तर दरोड्याच्या केसेस टाकल्या. दरोडा टाकला, आमच्या पोरांनी दरोडा टाकला. केस टाकताना दरोड्याचा अर्थ तरी कळतो का? मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये जे शासनकर्ते आहेत किंवा जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, जे मराठी आहेत, यांना हे समजलं पाहिजे की आपण कोणती कीड पोसतो आहोत आणि कोणाला शिक्षा करतो आहोत. आजच मला असं वाटतं, मला आजच कुठेतरी मला सांगितलं की परळला कुठेतरी एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलला मारत होते. करी रोडला जे मारत होते त्या पोरांना जाऊन आपल्या पोरांनी मारलं. पोलिसांनी आमचं संरक्षण करायचं, तिथे आमची मुलं जाऊन पोलिसांचं संरक्षण करतायत. मला असं वाटतं ही गोष्ट आपल्यातच समजली पाहिजे की आपण काय करतो. हा राज ठाकरे गेली अनेक वर्ष पहिल्यापासून मुंबई आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांची बाजू घेत आला. याच्याही आधी घेत आला, याच्याही नंतर घेत राहीन. कारण शेवटी ते आपलेच आहेत. पण
ही जी आपुलकी आमची आहे ती आपुलकी मला असं वाटतं त्यांच्याकडनं पण असली पाहिजे. काहीतरी डोळे मारा आम्हाला. काही स्वतःला हवंय म्हणून आंदोलन सुरू नाहीये ना मुलांचं. आज का काल ते महात्मा नाना पाटेकर काहीतरी बोललेत. त्याला वाटतं तो चंद्रावरून कुठून तरी खाली पडला किंवा असं काहीतरी वरून बघतो सगळं. आणि सतत एक बोलताना एक 80 वर्षाच्या आजोबांचा एक हे असतं, टोन असतो, सगळं सुधारलं पाहिजे रे, सगळे जण चांगले असतात, हाही चांगला, तोही चांगला, तोही चांगला. नका रे, असं नका वागू रे. हे काय नाही, ते वेलकम मध्ये विकत होता ना भाज्या, आलू ले लो, कांदे ले लो, मग त्याला लगेच फेरीवाल्यांचा पुळका आला. माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करायचा बंद करावा नाना पाटेकरने. मराठीतला उत्तम कलावंत आहेस, चित्रपट बघू आम्ही तुझे. माहित नाही त्या विषयामध्ये आतमध्ये येऊ नको. म्हणजे सरकारने ही गोष्ट करायला पाहिजे, ती सरकारला सांगायला पाहिजे. आम्ही पहिली सरकारलाच सांगितली. मग प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातल्या पाण्याचा प्रश्न देखील सरकारने सोडवायचा आहे. नाना पाटेकरने कशाला संस्था काढली? आणि मग पाण्याच्या प्रश्नावरती लाखो रुपये त्या संस्थेमध्ये उभे करताय. ठीक आहे, वापरत असाल, मग संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं पाण्याचा प्रश्न सोडवा. जिथे सरकारला जमत नाही तिकडे नाना पाटेकरला वाटतंय ना की मी पाण्याचा प्रश्न सोडवीन. म्हणजे सरकारला जमत नाही ते रस्त्यावरती काय करायचं हे नानाने आम्हाला शिकवू नये. एरवी कुठे असतात मला कळत नाही, यांची तोंड बंद असतात. मराठी चित्रपटांना ज्यावेळेला स्क्रीन मिळत नव्हते त्यावेळेला नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही मला. तेव्हा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आणि आमच्या चित्रपट सेनेने त्यांनी हे स्क्रीन मिळवून दिले मराठी चित्रपटांना, तेही प्राईम टाइम. मला कळत नाही. अरे आमचं तुझ्यावरती प्रेम आहे, तू इतका मोठा कलावंत आहेस, महाराष्ट्राच्या बाजूने लढ, बोल. आम्ही अभिनंदन तुझं करायला पाहिजे, ह्याच्याऐवजी तो निरुपम भडवा तो तुझं अभिनंदन करतो. हे मला समजतच नाही ही गोष्ट. दक्षिणेतले कलावंत बघा, त्यांच्या प्रश्नासाठी कसे बरोबर जागृत असतात, कसे रस्त्यावरती येतात. महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी आमचे लोक कधी येताना दिसत नाहीत. बरं, यायचं नसेल तर येऊ नका. मध्ये चोमडेपणा कशाला करताय? काय वस्तुस्थिती आहे, काय परिस्थिती आहे माहिती तरी का? हे सगळे जण येऊन आज सगळे रस्ते अडवलेले आहेत, फुटपाथ अडवलेले आहेत. अनेकदा या विषयामध्ये सरकारशी आम्ही बोललो. त्या दिवशी त्या सरकारच्या त्या फेरीवाल्यांच्या युनियनच्या एका माणसाचं कुठे ते आहे का रे, कोणतरी एकाचा इंटरव्ह्यू आहे. जाहीररित्या बोलताना कदाचित कमीत कमी आकडा सांगितला असेल, तो जास्तीत जास्त खूप मोठा आकडा आहे. आणि त्यांनी सांगितलं की म्हणे या सगळ्या फेरीवाल्यांकडनं संपूर्ण प्रशासनाला दरवर्षी 2000 कोटी रुपये देतात.
2,000 कोटी रुपये. या महाराष्ट्रामध्ये आमचंच कुंपण शेत खातंय. तो रस्त्यावरती बसलेला, मला काही कल्पना नाही का? तो फेरीवाला असतो, तो बाबा रोज कमवतो, तो गरीब. त्याच्यामध्ये आमचे मराठी अनेक आहेत, फेरीवाले आहेत, जे वर्षानुवर्ष बसतायत. खरं तर मुंबईमध्ये इथे बसण्याचा अधिकार पहिला त्यांना आहे. त्यांच्याबद्दल कोण बोलत नाही. आणि हे सगळे बाहेरून आलेले आहेत, त्यांच्याबद्दल लोकांना पुळका. फेरीवाला जर गरीब असेल, मग तो 60-70 लाख जो रोज रेल्वेने प्रवास करतो, तो गरीब नाही काय? तो साधा नाही का? त्याचाही परिवार आहे, तोही नोकरी करतो, तोही पगार कमवतो, पैसे कमवतो, त्यालाही पगार मिळतो. पण आज फेरीवाला जसा 100 रुपये रोज हप्ता भरतो, तसा आमचा नोकरी करणारा माणूस रोज 100 रुपये भरू शकतो का हो? मग गरीब कोण आणि श्रीमंत कोण? व्याख्या जुळवायच्या कशा या? मान्य आम्हाला की कष्ट करतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, पण आम्ही पहिल्यांदा प्रशासनाला सांगितलं, रेल्वे प्रशासनाला सांगितलं, आयुक्तांना सांगितलं, महानगरपालिका आयुक्तांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. त्याच्यानंतरही जर समजा प्रशासन जर ढिम्म असेल तर आमचा हात तर उठणारच आहे. जे अयोग्य आहे, जे अनधिकृत आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल काही करायचं नाही. नुसती शहरं आमची सगळी बकाल होत जाणार. सगळ्या ठिकाणी नुसते आपले झोपडपट्टीवाले, तेही बाहेरून येणार आहे. म्हणजे आमचा गिरणी कामगार घरासाठी तडफडत राहणार. आणि हे जे बाहेरच्या प्रांतातनं येणार, ह्यांच्या झोपडपट्टीला 1-1 कोटी रुपये मिळणार आणि त्याच्यानंतर ह्यांना घरं पण मिळणार. पण आमच्याकडच्या मराठी माणसासाठी काही होणार नाही इथे. प्रत्येक राज्य आपापल्या माणसांसाठी काम करत असतं, आपापल्या लोकांसाठी काम करत असतं, त्यांना वाचवत असतं. आमच्याकडे काही नाही. कोणी बोलायला तयार नाहीत, कारण सगळ्यांचे हात दगडाखाली. आणि राज ठाकरे आणि त्याचा महाराष्ट्र सैनिक ज्या वेळेला त्याच्यावरती काम करतो, तेव्हा आम्हाला तुम्ही शिव्या घालतात. काय या शहरांची हालत आहे आज. आज मी तुम्हाला बोलवलंय त्याचं एक प्रमुख कारण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे. एक म्हणजे मला सर्वोच्च न्यायालयाचं मी अभिनंदन करतो. आपला मामला सरळ सोट असतो. जेव्हा वेडवाकडं कराल तेव्हा हाणणार, जेव्हा चांगलं कराल तेव्हा अभिनंदन करणार. पण सर्वोच्च न्यायालयाचं मी खास करून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा ताबडतोब एक निर्णय दिला. आणि उच्च न्यायालय, हा उच्च न्यायालयानेच दिलेला निर्णय ना, उच्च न्यायालयाने दिलाय. मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवणार आहे पुढच्या 1-2-4 दिवसामध्ये. माझं पत्र आणि तो कोर्टाचा निर्णय, त्याचे पेपर हे घेऊन प्रत्येक पोलीस स्टेशनला
प्रत्येक वॉर्ड ऑफिसला आणि प्रत्येक स्टेशन मास्टरच्या हातामध्ये ही गोष्ट द्यायची आहे. आता हे तर कायदेशीर आहे. पाटेकर वगैरे मंडळी जर ऐकत असतील तर ऐकावं. आणि जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे, रेल्वे पादचारी पुलांवर फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही. शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयाच्या 100 मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही. रेल्वे स्थानकं आणि महानगरपालिका मंडईच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही. फेरीवाल्यांना ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करता येईल आणि त्या पलीकडे कुठेही त्यांनी व्यवसाय करण्यास अनुमती देता येणार नाही. हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे. या सर्व लोकांच्या हातात माझं पत्र आणि न्यायालयाच्या निर्णयाची कॉपी ही त्यांच्या हातामध्ये द्यायची आहे. परत जर तिथे त्या क्षेत्रामध्ये जर फेरीवाले बसले तर या सर्व अधिकाऱ्यांवरती मी कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस टाकणार आहे. मग त्या फेरीवाल्यांसाठी मारा त्या कोर्टाच्या फेऱ्या. आणि एकदा रेकॉर्ड खराब व्हायला लागले ना ह्या सगळ्या लोकांचे की ह्यांना कळायला लागेल. आज या शहरातल्या, उपनगरातल्या, ठाणे जिल्ह्यातल्या अनेक शहरांमधल्या अनेक लोकांना एक धास्ती भीती आहे. पुण्यामधल्या, बाकीच्या ठिकाणी हा प्रश्न आहेच, परंतु हा खास करून रेल्वेशी संबंधित असल्यामुळे. पण अनेकांना धास्ती आहे, अनेकांना भीती आहे की हे आज तर सगळं रिकामं रिकामं दिसतंय, आम्हाला आज मोकळं दिसतंय, परत महिन्याभरांनी परत बसायला नाही ना सुरुवात करणार. अधिकृतरित्या मी हे पहिलं पत्र त्यांच्या हातात देणार. फेरीवाल्यांना हटवणे हे काही माझे काम किंवा तुमचे काम नाही, पण महाराष्ट्रासाठी जागता पहारा देणे हे आमचे काम आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्याच्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी आता महानगरपालिका, तिथल्या वॉर्ड ऑफिसर्सची, पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि पोलीस स्टेशन जे असेल ही त्यांची, आणि स्टेशन मास्टर जे कोणी असतील आणि रेल्वे पोलीस जे असतील ही जबाबदारी त्यांची. त्याच्यानंतर जर ह्यांच्याकडनं ही जबाबदारी सांभाळली गेली नाही, आज तुमच्याशी हात जोडून बोलतोय, मला हात सोडायला परत यांनी लावू नये. आणि गरीब बिचारा फेरीवाला हे असली टुणटुणी परत माझ्यासमोर वाजवू नयेत. त्याचबरोबर आपल्या शहरांमधल्या माझ्या सर्व माता भगिनींना, बांधवांना देखील विनंती आहे, हे जे सगळे अनधिकृतरित्या बसतायत यांच्याकडनं पहिल्यांदा तुम्ही भाज्या घ्यायचं बंद करा. मला एक गोष्ट कळत नाही या सगळ्या ह्याच्यात. एक दुकानदार असतो, तो एक दुकान विकत घेतो, त्याचे तो पैसे भरतो, काय स्क्वेअर फुटाचे जे काय असतील इकडचे शहरांमधले जे काही रेट असतात त्याप्रमाणे तो त्याचे पैसे भरतो. नवीन कायद्याप्रमाणे तो GST भरतो, तो इलेक्ट्रिसिटीचं बिल भरतो, तो पाण्याचं बिल भरतो. एवढं सगळं तो अधिकृतरित्या करतो आणि एके दिवशी त्याच्यासमोर अनधिकृतरित्या येऊन एक फेरीवाला बसतो आणि तो धंदा करायला लागतो. त्याला कोणताही कायदा नाही, सगळे कायदे ह्यांना. असं कसं चालेल? जगाच्या पाठीवर असं कुठे होऊ शकत नाही, घडू शकत नाही. आणि त्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही, पण याच्यापुढे आमचं बारीक लक्ष असणार. आज आपल्याला कळत नाही आहे, आज त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आज जो अहवाल दिला
मी जे इतकी वर्ष जे तुम्हाला सांगतोय, बोंबलून बोंबलून सांगतोय, महाराष्ट्राला सांगतोय, या महाराष्ट्रामधल्या आपल्या शहरांमध्ये हे सगळे बाहेरचे सगळे जेवढे लोंढे येत आहेत, हे आता त्यांनी मान्य केलं की या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बाहेरची लोक येत आहेत आणि या शहरात संपूर्ण विस्कळीत झालेली आहेत. रोज किती माणसं अंगावरती घ्यायची शहरांनी, आणि हे शहर त्यांना काय देऊ शकतं याला काही आगापिछाच नाही. कोण येतंय या शहरांमध्ये, कोण कुठे बसतंय, कोण कुठे राहतंय, काय होतंय, काही माहिती नाही. आणि उद्या कुठच्या घटना घडल्यानंतर आम्ही सांगणार की आमचे पोलीस काय करत होते. आमचे पोलीस काय करणार? जे सरकार म्हणून जे लक्ष ठेवायला पाहिजे या गोष्टींवरती कोणाचंच लक्ष नाही. आज मुंबईसारखं ठिकाण, पुण्यासारखं ठिकाण, मी मागे माझ्या एका सभेमध्ये बोललो होतो की दिवसाला साधारणपणे या सगळ्या परप्रांतातनं, खास करून वरती उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड वगैरे या सगळ्या भागामधनं दिवसाला रोज महाराष्ट्रामध्ये जवळपास 40 का 45 का 60 काहीतरी अशा 48 ट्रेन्स रोज या भागातनं येतात, भरून येतात, रिकाम्या जातात. आपण हसतोय. हे कुठे जात आहेत, कुठच्या शहरात वाढतायत, काय होते त्याचं कोणालाही माहीत नाही. महाराष्ट्रातल्या चोऱ्यांचं प्रमाण वाढायला लागलं. तुम्हाला आठवत असेल तर मला असं वाटतं आपल्या देशामध्ये फक्त 2 प्रकारच्या गाड्या होत्या. एक होती फियाट आणि एक होती अँबॅसेडर, बरोबर? त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आली पहिली मारुती गाडी, आणि मग मारुती गाडी आल्यानंतर मग विविध गाड्या आपल्याकडे देशामध्ये येत गेल्या. बरोबर आहे मी बोलतोय? तुम्हाला रस्त्यावरती फियाट दिसते आता? कुठे गेल्या हो त्या फियाट? गायब नाही झाल्या, त्याच्या खोट्या टॅक्स्या झाल्या. त्याला काळा आणि पिवळा रंग मारून ही जी मीटर्स आहेत ही अनधिकृतरित्या मिळतात. तुम्हाला माहिती नाही की तुम्ही रोज ज्या टॅक्सीमध्ये बसताय ती अधिकृत टॅक्सी आहे का अनधिकृत टॅक्सी आहे. त्याचा चालक हा अधिकृत आहे का अनधिकृत आहे तुम्हाला काहीही माहिती नाहीये. हा चालवतोय तो कोण आहे हे या शहरांमधल्या कोणाही माणसाला माहिती नाहीये. तीच गोष्ट रिक्षांची. आज आपल्या आया बहिणी मुली ह्या टॅक्स्यांमधनं आणि रिक्षांमधनं आपण सर्रास पाठवतोय, त्या कुठे चालल्यात, कोणाच्या जीवावर, कोणाच्या भरोश्यावर चाललेत? ही शहरं कोणाच्या भरोश्यावर चालू आहेत काही माहिती नाहीत. कोण येऊन फेरीवाले म्हणून बसलेत कल्पना नाही. कोण झोपडपट्ट्यांमध्ये राहतंय माहिती नाही. ह्या असल्या देशामध्ये आपण राहतोय, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला बॉम्बस्फोट आणि असल्या गोष्टी ज्यावेळेला घडतात त्याच्यानंतर आपण आपल्याला जाग येते 4 दिवसासाठी. हे 4 दिवसाची जाग येऊन चालणारी गोष्ट नाहीये ही. आपल्याला समजत नाहीये आपण काय करतोय ते. माझी खरंच माझ्या मराठी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हे विष पोसू नका तुम्ही. आज ह्यांना सगळ्यांना आधार कार्ड दिली जातात, या सगळ्या लोकांना आज मतदार यादीमध्ये यांची नावं जातात. हे आता परवा दिवशी या बेहरामपाड्यामध्ये कारवाईला गेले होते, तिकडे काय सिलेंडरची आग लावली गेली. आग लावतात हे इथे पण आता बाहेर जे आहेत ना, इथे हे सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत. या छोट्या झोपड्यांचे आज जवळपास 4-4, 5-5 मजले यांच्या झोपड्या झाल्यात. आग लावायची आणि पक्की बांधकामं करून घ्यायची. हेच प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. मला आठवतं ना हा बेहरामपाडा, मी कॉलेजमध्ये असताना तिथून जात असे मी हार्बरने. काही नव्हतं, तुरळक झोपड्या होत्या. ते करता इथेच या 3-3, 4-4 मजल्याच्या झोपड्या झाल्या, आणि आता इथे आग लावून ह्या पक्क्या झोपड्या होणार. कोण राहतंय आतमध्ये अग्निशामक दल, पोलीस, कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही. हे आपल्या अधिकाऱ्यांच्या कृपेने हे जे सगळे मोहल्ले उभे राहत आहेत ना, हेच पुढे या देशाला घातक ठरणार.
आम्हाला समजत नाही आम्ही कोणाला पोचतोत. आपल्याला पाकिस्तानशी युद्ध करायची गरजच नाहीये. उद्या जर काही घडलं तर आपल्याला आपल्याच देशात लढावं लागेल. इतकी भीषण परिस्थिती आज आपल्या देशाची आहे, शहरांची आहे. आपण दुर्लक्ष करतोय. रोजचा दिवस काढतोय, फक्त ढकलतोय दिवस. आणि हे सगळं आज आपल्याकडचेच अधिकारी, आपल्याकडचे तहसीलदार या सगळ्या गोष्टींकडे का तो करतोय, मग मी का करू नको? हे आमचे वॉर्ड ऑफिसर असतील, पोलीस स्टेशन मधली काही माणसं असतील, हे तहसीलदार असतील, या मंत्रालयात बसलेली लोक असतील, महानगरपालिकांच्या कार्यालयात बसलेली लोक, हे सगळं विष पोचतोय आपण. हे आमच्या मराठी अधिकाऱ्यांना समजत नाही. आपण काय करतो, भविष्यातल्या येणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी पिढ्यांचं आपण काय करून ठेवतो. काही मागचा पुढचा कालचा कसलाही विचार नाही. मी परवा दिवशी त्यावेळेला डोंबिवलीला मी होतो. मी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये मी एक गोष्ट बोललो. मला असं वाटतं मी आज परत तुम्हाला ती गोष्ट सांगतो. आणि ती गोष्ट आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची. मी त्याशी माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलता बोलता मी चुकून इराण असा उल्लेख केला. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळेला अंदमानच्या जेलमध्ये होते त्यावेळेला त्यांच्या कानावरती बातमी आली, युद्ध सुरू होणार, दुसरं महायुद्ध सुरू होणार. बरं, जर्मनी युद्धाला सुरुवात करेल हा तर्क सावरकरांनी मांडला होता त्याच्या अगोदर, तो खरा ठरला. आणि जर्मनी ही उद्या इंग्लंडवरती किंवा ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये हे इंग्लंडचा कणा मोडणार. इंग्लंडचा एकदा कणा मोडला की भारताला स्वातंत्र्य मिळणार. त्याच्यामुळे एका बाजूनी ते जर्मनीच्या बाजूनी होते. बघा मी काय म्हणतोय ते. जेव्हा सावरकरांना कळलं की तुर्कस्तानचा शहा याने हिटलरला पाठिंबा दिलाय, त्यावेळेला सावरकरांनी एक पत्र, तिथला जो जेलर होता बारी, या पत्राची नोंद बारीच्या डायरीत पण आहे. आणि त्यांनी सांगितलं की मला देशाला, आपल्या सरकारला मला एक पत्र द्यायचंय, मला त्याच्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. त्या विनंतीला त्या बारींनी परवानगी दिली आणि सावरकरांनी एक पत्र लिहिलंय. आणि त्या पत्रात असं त्यांनी म्हटलेलं आहे, बघा कुठचा विचार आहे तो जो आम्हाला आज सुचत नाहीये, आज आम्हाला कळत नाहीये. आणि सावरकरांनी तेव्हा सांगितलं की तुर्कस्तानच्या शहाने हिटलरला पाठिंबा दिलेला आहे. उद्या हिटलरच्या ताकदीवरती तो इराण अफगाणिस्तान मार्गे हिंदुस्थानात येईल. आणि तो हिंदुस्थानात आल्यावरती हिंदुस्थानातले मुसलमान त्याचे स्वागत करतील. हे या देशासाठी धोकादायक आहे. म्हणून आपण सर्वांनी ब्रिटिशांना पाठिंबा दिला पाहिजे. विचार करा, एका माणसाला अंदमानच्या जेलमध्ये ब्रिटिशांनी ठेवलंय. पण भविष्यातला हा धोका नको, हे या देशाला परवडणारं नाही. जरी माझ्यावरती इथे अत्याचार सुरू असले तरीही आपल्या लोकांनी ब्रिटिशांना पाठिंबा द्यावा. त्यात पुढे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की याच्या विरोधात आम्हाला जेलमधल्या लोकांना तुम्ही आज शस्त्र द्या, आम्ही लढायला तयार आहोत. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की मला तुम्हाला बाहेर काढायचं नाहीये, शस्त्र द्यायची नाहीये तिथे लढण्यासाठी, तर जेलमधले जे इतर माझे कैदी आहेत, सहकारी आहेत, त्यांना या कामी वापरा. एक माणूस जेलमध्ये आहे, त्रास सहन करतोय, आणि तो एवढा पुढचा भविष्याचा विचार करतोय की हे असं झालं तर अशा गोष्टी घडतील. आणि आमच्या डोळ्या देखत आज रोजच्या रोज या सगळ्या ट्रेन्स येत आहेत, रोजच्या रोज आम्ही कोणाला पोचतोय आम्हाला माहिती नाहीये.
हे सगळे ह्या नुसत्या झोपडपट्ट्या नाहीत, हे सगळे मोहल्ले आहेत. आणि या मोहल्ल्यामध्ये आज पाकिस्तानी, बांगलादेशी हे सगळी लोक इकडे पोचली जात आहेत. हीच उद्या आपल्या अंगावरती येणार. ही ज्या वेळेला अंगावरती येतील ना या देशात किंवा या महाराष्ट्रात, त्यांच्या समोर माझ्या सकट माझा महाराष्ट्र सैनिक उभा असेल. सरकार जर नपुसक असेल तर ते आम्ही नाही होत. पण हे सगळं वाढवायच्या आधी आमच्या लोकांनी ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की आम्ही काय वाढवतो आहोत, आम्ही काय करतो आहोत. मी मागे पण एक उदाहरण दिलं होतं की आपल्या इकडे ज्यावेळेला आपला देवगिरीचा आपला राजा रामदेवराव यादव, यादव म्हणजे मराठी यादव, माझे डॉक्टर पण यादव आहेत. हा आपला देवगिरीचा किल्ला, या देवगिरीच्या किल्ल्यावरती अल्लाउद्दीन खिलजी येणार होता. आणि अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेला त्याचा सैन्य घेऊन येत होता, माहितीही नव्हतं, आमच्या लोकांना माहितीही नव्हतं की तो महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत आलेला आहे. कल्पनाच नाही, आम्ही बेसावध. त्या देवगिरीच्या किल्ल्यात गद्दारी झाली. अन्नधान्याच्या पोत्यांच्या ऐवजी मिठाची पोती सापडली, म्हणजे आमच्याच लोकांनी गद्दारी केली. अल्लाउद्दीन खिलजी आला आणि तो जिंकून गेला. जाताना आमची महाराष्ट्राची कन्या रामदेवराव यादवाची मुलगी, हिला बाकीच्या सर्व गोष्टी सकट घेऊन गेला. महाराष्ट्र बेसावध राहिला. बेसावध राहिल्यावरती काय घडतं हे आपल्याला 1292 आणि 93 मध्ये कळलं. त्याच्यानंतर हा देश पारतंत्र्यात गेला, हा सगळा महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. अन्याय अत्याचार सगळे सुरू झाले आणि हे थांबवण्यासाठी 350 वर्ष थांबावं लागलं. कारण या माणसाचा जन्म व्हायचा होता, या महापुरुषाचा जन्म व्हायचा होता. हा महापुरुष जन्माला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी थांबायला सुरुवात झाली. 350 वर्ष महाराष्ट्राने घालवली. का? बेसावध राहिले. या इतिहासातनं आम्ही काही बघणार नाही आहोत, काही शिकणार नाही आहोत, काही घेणार नाही आहोत. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. या देशात आपण म्हणतो, जगात म्हणतो आपण की इतिहास हा भूगोलाशिवाय नाही. आपण जो इतिहास वाचतोय तो भूगोलासाठीच आहे, तो जमिनीसाठी आहे, तो जमिनीच्या तुकड्यासाठी आहे. कोणताही इतिहास वाचून घ्या तुम्ही. मला हा भूप्रदेश काबीज करायचा आहे, मला इथे ही जमीन काबीज करायची आहे, मला हा देश काबीज करायचा आहे. प्रत्येक जण जो आला, आक्रमण करायला आला, तो भूमी मला काबीज करायची आहे. भूमी काबीज केली की माणसं काबीज होतात. भूगोलाशिवाय इतिहास नाही. आज आपण महाराष्ट्रातली, आपल्या शहरांमधली इंच इंच जमीन आपण ही घालवतोय या लोकांसाठी. ही लोक येऊन प्रत्येक जण तो आज 3x3च्या एका जागेमध्ये बसतो ना, ज्यावेळेला एखादा माणूस, ज्यावेळेला बाहेरचा माणूस, त्यावेळेला तुमच्या महाराष्ट्रातली तेवढी 3x3ची जमीन गेली म्हणून समजा. ही प्रत्येक फुटपाथवरची, रस्त्यांवरची, प्रत्येक ठिकाणची आपण आपली जमीन घालवतोय. याचं आम्हाला भान नाही, आम्हाला समजत नाही. आणि एकदा का गेलं ना हातातनं, सहजासहजी ते परत मिळत नाही. ते सहजासहजी परत मिळत नाही. ही दक्षिणेतली राज्य बघा कशी कडवट असतात. ती त्यांच्या जागांसाठी, त्यांच्या भूमीसाठी, त्यांच्या माणसांसाठी वाटेल त्या गोष्टी सहन करत नाहीत. आज आमच्या इथल्या कर्नाटकामधले मुख्यमंत्री आहेत, भले ते काँग्रेसचे असतील, पण बोलतात काय की कर्नाटकामध्ये येणाऱ्या बाहेरच्या कुठच्याही माणसाला कानडी ही शिकावी लागेल. आहे का हिंमत आमच्या मुख्यमंत्र्याची? आजचे मुख्यमंत्री घ्या, नाही तर अगोदरचे सगळे घ्या.
आमचं आम्हालाच कळत नाही, आमचीच माणसं फितूर होतात. ती झाली तरी माझी इच्छा आहे, माझं म्हणणं एवढंच आहे, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बेसावध राहता कामा नये. या सगळ्या गोष्टींकडे तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे. काय आजूबाजूला घडतंय, कोणत्या घटना घडतायत, कशा घडतायत, याच्यासाठी तुम्ही सतर्क असलं पाहिजे. बाकीच्यांचं भले लक्ष नसेल, सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या तव्यावरती तापून नसतात बघायच्या. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. या देशामध्ये हजारो खासदार झाले आणि हजारो आमदार झाले आणि हजारो नगरसेवक झाले, पण जे जे आपापल्या राज्यासाठी लढले ना, नाव त्यांचंच झालं. लोकांच्या हृदयामध्ये नाव त्यांचंच राहिलं. या सगळ्या गोष्टी नुसत्या फक्त याच्यासाठी करायच्या नसतात. तुम्ही सगळेजण सतर्क राहावं याच्यासाठी म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं. अनेकांच्या मनात असेल की मी काही गोष्टींवरती बोललो नाही. हो, मी नाही बोलणार आहे त्याच्यावर. आणि याचं कारण, काही गोष्टी ह्या तुमच्या मनात ठेवायच्या असतात, त्या विसरायच्या नसतात. माझ्या माळवदेवरचा हल्ला हा मी कधी विसरणार नाही. म्हणून मी त्या दिवशी जेव्हा त्याला बघायला गेलो, त्याला मी बाहेर आल्यानंतर मी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रत्येक गोष्टींची प्रतिक्रिया ही बोलूनच व्यक्त करायची असते असं नाही. चहा थंड करून प्यायला तरी तो चहाच लागतो. आपण सगळेजण सतर्क राहावं. आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये बोलवलं जाईल. त्यांनी ही सगळी पत्र त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तिथे नेऊन द्यावीत, एवढं सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्याला सर्वांना इथे बोलवलं. आपण सगळे आलात. असेच सतर्क राहा, महाराष्ट्रासाठी असेच जागृत राहा, एवढीच फक्त एक इच्छा आपल्यासमोर व्यक्त करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.